कोण आहे घरी? या या राम राम राम. या. बसा बसा मामा. बसा बसा. पोरी पाणी आण, पाहुणे आले. हे घेऊन जा. कोणा वर्गात आहे पोरगे? पोरगी 12वीला आहे ना. हो का? पोरगात तुम्हाला मी सांगतो. चहा घेतो. पोरगी बरोबर पाहिजो. नाही तर म्हणशील अशी केली बापानं तशी केली का? बोला आता. सांग ना तुम्ही. तुमचं सांगा अगोदर, कारण पोरगाव आहे मला, एकटाच आहे. हो ना, आता तुम्ही पाहिलं ना काय आहे तर तुम्ही सांगा आता. पोरगा काय करते काय नाही. पोरीला बोलाव ना मग. बसो बाई. बस हो बाई ये. किती झालं शिक्षण झालं? 12वी पर्यंत जेवण घेऊन तयार करायची तुझी जमते? जमते. पोरगा आवडला का मग? पोरगा म्हटलं 3 गावात चालते, महिन्याचे 3 लाख रुपये कमावते. मग काय पाहिजे? सरकारी नोकर फील पडते याच्यासमोर. काही पोराला विचारत असेल विचारून घे. काही तुम्हाला विचारायचं काही? पोरीचं नाही विचारायचं आपल्याला काही. अरे पोरी, त्याला नाव काय पूर्ण? ज्ञानेश्वर आहे पूर्ण नाव. आणि शिक्षण 12वी पर्यंत. फक्त हो. 12वी पर्यंत? पुढे काही शिकली नाही काय? आता 13वी आहे. 13वीला गेली. हो. आता आमच्या घरी आहे वावर. वावरात जा लागते कामाले. चालेल ना काम करताना शेतीचं? येत नाही काम करता. मग आता शेती येते बाबा विचारून आले, शेती आहे का तुमच्या घरी? आणि शेतीत म्हणतो तू काम करत नाही, अशा ताल जमीन काय? जमत तर नाही. मग आता पोरगा काही आपला काही नोकरीवर नाही, शेतीचं काम करते. पण पोराले महिना लय आहे. पोरगा आहे ढोरकी आणि पुरे आजूबाजूच्या गार्डन आहे का नाही तर पोरगा चालते. तर त्याला तहसीलदाराले एवढा महिना नाही, तेवढा या पोराले महिना पडते. हा, वावरात तर जाच लागेल तुले. पण नाही ना. वावरात जमत नाही. असं आहे, फोन घ्या आता. पोरगा ढोरकी आहे, ढोरकी. पण नोकरी आलेले फील पाडते. आता पोराचा मामाले माहित आहे. आणि आता मीच सांगू राहिलो तुम्हाला. आजूबाजू गावदन म्हणजे पोरात चालते. 4-5 खेड्यातले गावदनाचे ढोर या आमच्या गावात आणते आणि पोरगा ढोर चालते. म्हणजे एवढा महिना पडते का मी सांगू नाही शकत. ते 3 लाख रुपये त्या मामाने सांगितले तरी पण त्याच्यापेक्षा जास्त पडते. आता तुम्ही सांगा का पोरगा तुम्हाला पसंत आहे का? हा सांगू ना. नाही कसा आहे आता तोंडावर सांगितलं बरं राहते. नाही तर मग घरी गेल्यावर मी फोन करतो, मग सांगतो. आजकाल तर बरं फोनवर सांगता येते, पण आता समोर सांगता येते.
ठीक आहे ना, सांगू ना. हं? एक बार पोलीस सल्ला होते ना. पोरगा आवडला का? बस ना सांग, पोरगा आवडला का? पोरगा 3 लाख रुपये कमावते, सुखात ठेवणार तुले. वावर 10 एकर वावर आहे. 10 एकर वावर आहे राजा, तर ते पोरगे वावरात जात नाही म्हणते ना. वा वा वा, घरच्या वावर जाणार, हा घरच्या जाणार ना. मग तिचा बाप तर विचारते तुमच्या घरी वावर नाही काय, ते म्हणते वावरात जात नाही. काय रे बाबू, पोरगी पसंत आहे का? हा राजू, आपल्याला पसंत नाही पोरगी. पसंत नाही आपल्याला पोरगी. पसंत नाही. नाही. सांगा आता कसा करता, ऐका नाही आपण. पोरगी पसंत नाही म्हणते, पोरगी नाही म्हणते, पोरगा पसंत नाही. हा पण माय मतानं आता इतक्या रुपयाचा माणूस काही तुम्हाला पोरगा काही भेटणार नाही, बरोबर आहे का नाही? आता 3 लाख रुपये ते मी म्हणून राहिलं, तर त्या पोराचा मामा आता जास्त सांगू राहिला. मग खरी गोष्ट आहे पोराच्या मामाची, कारण कसं आहे आजूबाजूला मोठे गावधन आहे तर महिन्याचे तेवढे पडतातच त्याने. मी आता तुम्हाला कमी सांगितला, तर माय मतानं असं करू ना आपण, ते पोरगाही नाही म्हणते आणि ते पोरगी नाही म्हणून राहिली, तर माया मतानं नाही तर तुम्हाला दुसरा कोणी काही भेटणार नाही. जसं आता कसं डॉक्टरची बायको डॉक्टरी, मास्तरची बायको मास्तरी, हा समजा आता धोरक्याची बायको धोरकी, जमते का नाही? हा आजकाल पोते आहे ना, जसे साहेबाची बायको साहेब आहे. मग आता तुमच्या पुरीले ढोरकीन म्हणतील ना, आता महापोरगा ढोरकी आहे तर तुमच्या पुरीले ढोरकीन म्हणते. बाबा तुम्ही माझ्या ढोरक्या संग लग्न करता, मी बिन लग्नाची राहीन. उठा इथून जा. अरे वा रे वा, त्या पोरीले काही काही समजून सांगा, समजून सांगा. असं नसते बोलत बाई, तुला समजत नाही काय? जाय तू तिकडं. बरं तुमचं मत सांगा, काय आहे तुम्हाला? सांगू ना आपण बरोबर 2 दिवसानं. बरोबर, करा विचार करून सांगून देता आम्हाला. चला मग, चला बसा. चला चला मग काय करता मग? या मग. हो हो